एप्रिल महिन्यातच सूर्यदेवाने आपलं रौद्ररूप दाखवून दिलंय। राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये हीटवेव्ह सुद्धा पाहायला मिळाली। काही भागांमध्ये तर उष्माघाताचे बळी देखील गेले। मात्र आता यापेक्षा भयंकर परिस्थिती संपूर्ण जगावर येणार असल्याचं म्हटलं गेलंय। वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने एक धडकी भरवणारा अहवाल प्रसिद्ध केला असून यानुसार मे ते जुलै 2026 दरम्यान एल निनो हे महाविनाशकारी संकट जगावर येणार असल्याचं म्हटलं गेलंय। एल निनो ही एक अशी सागरी घटना आहे जी संपूर्ण जगाचा तापमान वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते, जी पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय भागांमध्ये घडते। यामध्ये समुद्राच्या पृष्ठभागातील पाणी सामान्यपेक्षा जास्त गरम होतं आणि या उष्णतेमुळे वाऱ्याची दिशा आणि दाबाचं क्षेत्र सुद्धा बदलत जातं, ज्याचा परिणाम केवळ समुद्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाच्या हवामानावर सुद्धा त्याचा भयंकर परिणाम दिसून येतो। याशिवाय जेव्हा एल निनो सक्रिय असतो तेव्हा जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी तर पूर सुद्धा येण्याची शक्यता निर्माण होते। दरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये भीषण दुष्काळ आणि उष्णता जाणवू शकतो। तर एल निनो हा दर 2 ते 7 वर्षांनी येत असून 9 ते 12 महिने टिकतो आणि 2026 मध्ये हा अधिक भयंकर असू शकतो, ज्यामुळे हे वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरू शकतं असं देखील म्हटलं गेलंय। त्यामुळे भारतात गेल्या 3 वर्षातील सर्वात कमी पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे आता हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार सर्व देशांना वेळेपूर्वी सतर्क करणं हा यामागचा उद्देश असून उष्माघातासारखे आजार सुद्धा वाढू शकतात, तर पाणी टंचाई सुद्धा जाणवू शकते आणि म्हणूनच यंत्रणांनी सतर्क राहावं, तर आरोग्य पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणं सुद्धा गरजेचं असल्याचं म्हटलं गेलंय। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।